श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर येत्या बुधवारी म्हणजे 16 तारखेला कोजागिरी पौर्णिमा आहे. आणि कोजागिरी पौर्णिमा ही याला शरद पौर्णिमा असं सुद्धा म्हणतात. आणि ही 8:41 नंतर चालू होत आहे आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी 4:56 संपत आहे. आता आपण दर पौर्णिमेला माझ्या सगळ्या महिला सेवेकरी ज्या आहेत त्यांना माहीत असेल की आपण सत्यनारायण हे प्रदोष काळात दर पौर्णिमेला करत असतो. आता ज्या नवीन सेवेकरी आहेत त्यांच्यासाठी ही पूजा मांडणी दाखवलेली आहे. तर ज्यांना माहीत आहे त्यांनी व्हिडिओ नाही पाहिला, स्किप केलात तरी चालेल. तर जे कोणी नवीन सेवेकरी असतील, ताई दादा जे कोणी पाहत असतील तर त्यांच्यासाठी सांगते, आपण दर पौर्णिमेला केंद्रानुसार सत्यनारायण पूजन करत असतो. कारण बघा, आपण वर्षातून गणपती असतील किंवा असं श्रावण महिन्यात आपल्या घरात सत्यनारायण केलं जातं. पण हे जे सत्यनारायण आहे ते आपण घरच्या घरी केंद्रानुसार करतो. यामुळे काय होतं, आपल्या घरात धनधान्याची कधीही कमतरता भासत नाही आणि खूप साधी सोपी आहे, कोणताही खर्च याला लागत नाही. त्यामुळे दर पौर्णिमेला प्रत्येक महिलेने करावं. तसंच वर्षात 12 पौर्णिमा येतात. 12 महिन्यातल्या या 12 पौर्णिमेंना जेव्हा आपण सत्यनारायण करतो तेव्हा आपल्याला वर्षानंतर आपल्या घरात फरक जाणून येतो आणि हे अनुभव सत्य आहे. तर बघा, जन्म देण्याचं काम किंवा जन्माला घालण्याचं काम हे ब्रह्मदेव करत असतात. तर जन्म ते मृत्यूपर्यंत पालनपोषण करण्याची काम जबाबदारी भगवान विष्णूंवर आहे. आणि मृत्यूनंतर भगवान शंकरांची जबाबदारी आहे, म्हणजे मोक्ष मुक्ती देण्याचं काम हे भगवान शंकरांकडे आहे. तर आपल्याला भगवान श्रीहरींची विष्णूंची जास्तीत जास्त सेवा करायची असते. एकादशीला सुद्धा आपल्या घरात भागवत ग्रंथाचं वाचन व्हायला हवं. त्याचबरोबर आता एकादशी सोडून तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला याचं पूजन मांडणी करू शकता. कारण की एकादशीला सत्यनारायण केलं जात नाही. एकादशीला आपला उपवास असतो, त्यामुळे एकादशीला सत्यनारायण केलं जात नाही. आता बघा, कोजागिरी पौर्णिमेपासून जे कोणी सत्यनारायण करत नसतील त्यांनी या कोजागिरी पौर्णिमेपासून सत्यनारायण पूजनाला सुरुवात करायची आहे. पहिल्यांदा जे कोणी सत्यनारायण करत असतील त्यांनी पहिल्या सत्यनारायण पूजनाच्या वेळेस संकल्प करायचा आहे. संकल्प करताना तुमचं नाव घ्यायचं आहे. नाव घेताना हातामध्ये, उजव्या हातामध्ये थोड्याशा अक्षदा, पाणी आणि काय घ्यायचं आहे तर तांदूळ घ्यायचं आहे, फूल घ्यायचं आहे. तर त्या हातात घ्या. त्यानंतर तुमचं संपूर्ण नाव, गोत्र याचं उच्चारण करायचं आहे. आणि आपल्या घरात अखंड लक्ष्मी नांदावी, आलेली लक्ष्मी स्थिर राहावी, तसेच धनधान्याची कधीही कमतरता भासू नये. मी स्वामी समर्थ सेवेकरी संकल्प करत आहे की मी प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायण घरच्या घरी करेन. तर ते साधं भोळं जे काही सेवा असेल ती माझी पूर्ण करून घ्या आणि रुजू करून घ्या, असं महाराजांच्या चरणी व भगवान श्रीहरींच्या चरणी संकल्प सोडायचा व सत्यनारायण करायचं आहे. सत्यनारायण करण्यासाठी तुमच्याकडे सत्यनारायण महाराजांचा फोटो असणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर आपल्या केंद्रातील ही सत्यनारायण पूजाविधीची कथापोथी असायला हवी. त्यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे. पूजन मांडणी याच पद्धतीने आहे. तुम्हाला जर केळीचे ढांपे मिळाले तर 4 बाजूला तुम्ही केळीचे लावू शकता, नाही तर मी लावलेत या पद्धतीने आंब्याचे सुद्धा तुम्ही लावू शकता. आणि नाहीच नसलेस तरी काहीही हरकत नाही. तुम्हाला आता काय करायचं आहे, थोडक्यात मांडणी सांगते. या पुस्तकात संपूर्ण मांडणी दिलेली आहे, तरीही थोडक्यात सांगते की पांढरं वस्त्र घ्या. त्यावरती तुम्हाला कलश मांडायचा आहे. सत्यनारायण महाराजांचा फोटो मांडायचा आहे. सत्यनारायण महाराजांचा फोटो कलशाच्या पाठीमागे ठेवला तरी चालेल, पण माझा छोटा आहे, तो पाठीमागून दिसत नाही म्हणून मी या बाजूला मांडते. त्याचबरोबर फोटो पुढे कलश, कलशावरती या पद्धतीने मांडणी केली आहे तशी तुम्हाला करायची आहे. ही 3 जी पानं दिसत आहेत तर ही जोड पान ठेवायची, खाऊची किंवा नागवेलीची पानं. त्यामध्ये उजव्या बाजूला गणपती बाप्पा गणेश स्वरूप समजून सुपारी मांडलेली आहे. मधली जी आहे ती कुळदेवतेची सुपारी आहे आणि जी डाव्या बाजूची आहे ती वरुण देवतेची सुपारी आहे. तर या तिघांचे पूजन आपल्याला करावं लागतं. त्यानंतर बाळकृष्णांची, कलशाची पूजन करायचं आहे, फोटोचं पूजन करायचं आहे. या तिन्ही वाटीमध्ये या तिन्ही देवतांना साखर दाखवायची आहे आणि थोडासा शिरा आपल्याला दर पौर्णिमेला करायचा आहे. आणि तो शिरा आहे तो भगवान श्रीहरींना दाखवायचा. त्यानंतर 5 अध्यायांचं वाचन करायचं आणि अध्यायांचं वाचन केल्यानंतर आरती करायचं. आता तुमच्याकडे जर श्रीयंत्र असेल तर तुम्ही श्रीयंत्र मांडू शकता. माझ्याकडे आहे म्हणून मी ठेवलेलं आहे. नसेल तरी काही हरकत नाही, नाही मांडलं तरी चालेल. त्यानंतर पूजेला सुरुवात करण्यापूर्वी 2 समया लावून घ्या, 1 दिवा लावून घ्या. तुमच्याकडे जसं उपलब्ध असेल त्या पद्धतीने करा. यथाशक्ती यथाभक्ती करायचं आहे.
तर या पद्धतीने संपूर्ण मांडणी करायची आहे आणि साध्या सोप्या पद्धतीने यात दिलेलं आहे त्या पद्धतीने करायची आहे. संपूर्ण मांडणी या सत्यनारायण पोथीमध्ये दिलेली आहे. यापूर्वीही याचा संपूर्ण माहितीपूर्वक व्हिडिओ मी आपल्या चॅनेलवर अपलोड केलेला आहे, तर तो जरूर पहा. तर कोजागिरी पासून ज्यांना कुणाला संकल्पयुक्त असतील किंवा अगदी दर पौर्णिमेला तुम्ही जर सत्यनारायण करणार असाल तर या कोजागिरी पौर्णिमेपासून सुरुवात करा. कारण कोजागिरी पौर्णिमा ही लक्ष्मी प्राप्तीसाठी अतिशय महत्त्वाची मानली जाते. त्याचबरोबर कोजागिरी पौर्णिमेला आपल्याला लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा उपाय करायचे आहेत. तसेच कोजागिरी पौर्णिमेला भगवान लक्ष्मी, इंद्रदेव पृथ्वीवर येत असतात आणि कोण जागा आहे याची पाहणी करत असतात व जे जागे आहेत त्यांना भरभरून आशीर्वाद देत असतात. तर या दिवशी सुद्धा आपल्याला सेवा करायची आहे. ती सेवा लवकरच घेऊन येईन. तर ज्यांना कुणाला सत्यनारायण करायचं आहे त्यांनी अवश्य करा. या सत्यनारायण पूजनामुळे आपल्या घरात सुख, शांती, आनंद आणि प्रसन्न वातावरण राहण्यास सुरुवात होते. तुम्ही करून पहा. केल्यानंतर याची अनुभूती येतेच. कधीही तुमच्या घरात धनधान्याची कमतरता पडणार नाही एवढी मी शाश्वती देते. तर हे जे आहे तर पौर्णिमेला प्रदोष काळातच आपल्याला करायचं असतं. त्यामुळे प्रदोष काळातच महिलांनी करायचं आहे. तर एवढीच ही सेवा आहे. सर्वांनी माझी विनंती आहे की सत्यनारायण घरच्या घरी करून पहा. दर पौर्णिमेला खूप सुंदर याचा अनुभव येतो. तर जरूर प्रत्येक महिला सेवेकऱ्यांनी सत्यनारायण करायचं आहे. कारण की आपण सत्यनारायण का करतो तर हे जे धान्य आहे तर हे धान्य आपण त्या धान्यात पुन्हा टाकतो. त्यामुळे ते धान्य शुद्ध होतं. कारण की आता कोणी घरी पिकवत नाही, आपण विकत सगळं आणत असतो. तर त्या धान्यामध्ये एक ऊर्जा निर्माण व्हावी. तसेच ते पुरावं वर्षभर. आता पहिली माणसं काय म्हणायची की घरचं सरत नाही आणि विकतचं पुरत नाही. त्यामुळे ती म्हण लागू पडते. त्यामुळे काय करायचं आहे की हे धान्य आहे ते पूजा केल्यानंतर दर पौर्णिमेला आपल्या घरातल्या धान्यात आपल्याला माघारी टाकायचं आहे. तर या पद्धतीने आता उत्तर पूजा कशी करायची तर उत्तर पूजा तुम्हाला प्रदोष काळात सेवा करा. त्या दिवशी रात्रभर ही पूजा अशीच ठेवायची आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी ही पूजा उचलायची आहे. हे पाणी आहे ते तुळस सोडून तुम्ही कोणत्याही झाडाला घालू शकता. ही जी आहेत पानं ती निर्माल्यात द्या. तांदूळ तांदळामध्ये, गहू गव्हामध्ये टाकायचे आहे, साखर साखरेमध्ये. त्यानंतर एवढीच ही पूजा उचलायची आहे, बाकी काही नाही. तुम्ही पुढच्या पौर्णिमेला सत्यनारायणांचा फोटो काढा. सत्यनारायणचा फोटो ठेवताना असाच ठेवू नका. जर तुम्ही देवाऱ्यात पूजत असाल ठीक आहे, नसेल पूजत तर थोडेसे यातले धान्य त्यांच्या फोटोबरोबर जिथे कुठे तुम्ही ठेवत असाल तर तिथे तुम्हाला ठेवायचे आहेत. या पद्धतीने दुसऱ्या दिवशी सकाळी उत्तर पूजा करा. उत्तर पूजेचा जो मंत्र आहे तो या ग्रंथामध्ये दिलेला आहे. तर या पद्धतीने साधे सोपे असे सत्यनारायण दर पौर्णिमेला सर्वांनी करायचे आहे. तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.